सामाजिक कार्यकर्ते दातृत्वाचे धनी म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया हे आता विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहे। मागील 20 वर्षापासून राजकारण समाजकारणात असून पक्षाने विश्वास टाकला तर येणाऱ्या विधानसभा 2024च्या निवडणुकीत उभे राहणार असल्याची माहिती त्यांनी वणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी ते म्हणाले की वणी विधानसभा क्षेत्रात माझे अविरत सामाजिक कार्य सुरू आहे। या माध्यमातून तिन्ही तालुका क्षेत्रात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मी जनतेची सेवा करीत आहे आणि यापुढेही करीत राहणार आहे। कामगारांच्या आंदोलनापासून माझी राजकारणाची सुरुवात झाली, त्यानंतर विविध उपक्रम आंदोलने करण्यात आली। आजपर्यंत अगणित आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली। हजारो गंभीर रुग्णांची जबाबदारी त्यांनी हाती घेतली। शेकडो अपंगांना व्हीलचेअरचे त्यांनी वाटप केले। हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी मदत केली। वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात त्यांच्या मदतीने वाचनालय व अभ्यासिका सुरू आहे। पूरपीडितांना मदत केली आहे। खेळाडूंना प्रोत्साहन देणे भव्य स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले आहे। याशिवाय सर्व धार्मिक उत्सवात त्यांचा नेहमी सहभाग असतो। मागील 35 वर्षापासून समाजकारण आणि 20 ते 25 वर्षापासून राजकारणात असल्याने माझे निस्वार्थ अविरत सामाजिक कार्य व जनसामान्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेण्याची बाजू असल्यामुळे मी एक सक्षम उमेदवार म्हणून भाजपाकडे पर्याय आहे। त्यामुळे जर पक्षाने वणी विधानसभेची तिकीट दिल्यास मी निवडणूक लढणार असल्याचे विजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। वणी विधानसभा क्षेत्रात नुकत्याच ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभाचे इलेक्शन येत आहे। या संदर्भात मी पण या एक इलेक्शनमध्ये एक प्रमुख दावेदार आहे आणि पक्षाने जर मला संधी दिली तर निश्चितच मी सर्वसामान्यांचे जे विश्वास आहे, सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, गावातील अनेक प्रश्न आहेत, रेल्वे सायडिंगचे असेल, सिंचनाच्या बद्दल असेल, रोजगाराच्या बद्दल असेल किंवा इतर बरेच प्रश्न आहेत। हायटेक विकास आजच्या काळात स्पर्धयुगात विश्वात जर आपल्याला चालायचं आहे तर हायटेक विकास गरजेचा आहे। त्यासोबतच सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, जनसामान्यांचे, शेतकऱ्याचे, त्यावरही विशेषतः लक्ष देऊन काम करण्याची आजच्या वेळेत गरज आहे। आपण पाहिलं असेल जवळपास 2002 मध्ये मी राजकीय प्रवेश केला। त्यानंतर 2004 मध्येच मी विधानसभा लढण्याच्या तयारीमध्ये होतो, पण त्यावेळेस काँग्रेस पक्षानं मला तिकीट दिली नाही, त्यामुळं आपण लढू शकलो नाही। तसेच 2009 मध्ये मला विधानसभाची तिकीट मिळाली, पण ते नंतर सुधीर भाऊजी मुनगंटीवार बल्लारशाह यांच्या विरोधात कोणी बल्लारशाहमधून लढायला तयार नव्हतं आणि राहुल पुगलिया तयार झाल्यामुळं मी आणि तो जैन समाजात येतो म्हणून मला वापस थांबवण्यात आलं आणि आदरणीय वामनरावजी कासावार यांना पुनश्च 2009 मध्ये तिकीट देण्यात आले। असे अनेक विषय झाले, पण 2002 पासून सारखं मी सर्वसामान्यांसाठी, जनतेसाठी जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या जे काही अडचणी आहेत, त्याच्यामध्ये मी वैयक्तिक रूपाने पूर्ण सादर राहण्याचा प्रयत्न केला। मग ते प्रश्न त्यांच्या रोजगारीचे असेल तर मी जेव्हा कोलमश्री वर्कर्स युनियनचं अध्यक्ष होतो तर 5000 लेबर माझ्या हाताखाली होते आणि या 5000 लोकांना, स्थानिक लोकांना मी कोलवाश्र्यामध्ये 70 रुपयापासून तर 350 रुपयापर्यंत असा रोजगार मिळवून दिला। अनेक आंदोलनं केली, अनेक वेळा आम्हाला फॅक्टरीमध्ये स्ट्राईक करावे लागले, त्याचे विपरीत परिणामही आम्हाला सोसावे लागले।
हे सर्व कार्य आम्ही बऱ्याच वेळेस करत आलो. त्याच्यानंतर आरोग्याचा जो प्रश्न आहे सर्वसामान्यांचा, त्या आरोग्याच्या विषयी आपण पाहतो ग्रामीणमध्ये सर्वसामान्य जो माणूस आहे त्याची अनेकदा परिस्थिती तर विपरीत असतेच, पण दुसरा विषय असा परिस्थिती सोडता की त्यांची पिकी नापिकी होते. त्यांचं शेतकऱ्याचं सर्व जीवन जे आहे ते निसर्गावर अवलंबून असते. त्यामुळं अनेकदा त्यांनी जे काही कमवलं असते ते बरेचदा गमवावं लागते, किंवा इतर एखादा मोठा आजार त्यांच्या फॅमिलीमध्ये आला, त्यांनी जे काही आपल्या परिवाराच्या जीवनासाठी जे काही पुंजी जमा केली असते ते एकाच बिमारीमध्ये किंवा एकाच आरोग्याच्या कुठल्याही विषयामध्ये संपूर्ण लागून जाते आणि तो शेतकरी हवाल होऊन जातो. अशा सर्व या बाबींचा विचार करून आम्ही ग्रामीणमध्ये अनेक शिबिरे डोळ्याच्या संदर्भात असो, आरोग्याच्या संदर्भात असो, हार्टच्या असो किंवा आर्थोचे कुठले प्रश्न असतात आणि पूर्णपणे आम्ही न्याय देऊन सर्वसामान्य जनतेसाठी म्हणजे कुठलाही 1 रुपया त्यांना न खर्च करता निःशुल्क असा आणि चांगल्या सुंदर व्यवस्थेने, म्हणजे शिबिर आयोजन करणं हे महत्त्वाचं नाही. डॉक्टरची चिठ्ठी कोणी बी लिहून देते, पण त्याला 500 रुपयाची जी औषध राहते ते कोण देणार? आम्ही प्रत्येक शिबिरामध्ये आम्ही औषधी दिल्या, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांची थांबण्याची योग्य व्यवस्था, त्यांना ऑपरेशन वगैरे सर्व होऊन घरपोच करण्याची व्यवस्था. एक डोंगरगावचा इसम होता, त्याचे दोन्ही पाय गेले होते, त्याच्या पायामध्ये रॉड टाकले होते, त्याला कुठलंही हॉस्पिटल घ्यायला तयार नव्हतं. त्याचे पाय JCB मध्ये आले होते. श्रीधर आगलावे म्हणून तो मुलगा आहे, त्याचं ट्रीटमेंट आम्ही 8 महिने केलं. जवळपास 15 वेळा त्याला ॲम्ब्युलन्सला इथून पाठवलं होतं सर्व केलं. जेव्हा डॉक्टर म्हणे त्याचे पाय कापायला लागले, आज त्याचे पायही कापायला लागले आणि तो पूर्ववत आता JCB चालवत आहे. आज 15-20 दिवसा पहिलेच मला त्याला फोन आला, भाऊ आज मी पुन्हा JCBवर बसव. असे अनेक विषय आहे. मार्टीमध्ये आम्ही त्या दिवशी कॅम्प घेतला. एक विकलांग दिव्यांग माणूस, एक मुलगा लहान होता, त्याला डोळ्यांना दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, त्याचं बॉडी स्ट्रक्चरही थोडंसं बरोबर नाही. तर डोळ्याच्या ऑपरेशनासाठी तो आला, पण त्याच्या आधी डॉक्टर म्हणे का बा याचा स्पेशली वेगळं टेस्ट करायला लागलं, कारण ज्याचा GI पाईप असते काहीतरी गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये टाकण्यासाठी, ते जाते की नाही हा प्रश्न आहे, कारण त्याचा बॉडीचं शेप थोडंसं अनइवन होतं. तर त्या स्पेशल त्याची ट्रीटमेंट करण्याकरता पहिले काही आपल्याला पेमेंट जमा करावं लागते, ते आपण जमा करून त्याला आता सेवाग्रामला पाठवलेलं आहे. जर त्याचं पाईप इन्सर्ट झाला तर त्याचे पण डोळ्याचे ऑपरेशन होईल. असे अनेक विषय आहे. एक मुलगी होती, तिला फक्त 6 इंचाचं दिसते, त्याच्या समोरचं दिसत नाही. असे म्हणजे सर्व जनरल प्रश्न तर येतेच आहे. डोळ्याचे ऑपरेशन, मोतीबिंदूचे प्रश्न ते तर जनरली भेटतेच आहे, त्याच्या शस्त्रक्रिया होतेच आहे. पण काही अशा केसेस राहते, तर काही स्पेशल राहते, तर त्यालाही आम्ही सोडत नाही. त्यालाही पूर्ण उपचार करेपर्यंत आम्ही शांत बसत नाही, त्याला पुढच्या उपचारासाठी नेहमी सतत पाठवत असतो. असे अनेक विषय आहेत आरोग्याच्या संदर्भात. क्रीडाच्या संदर्भात आपण पाहिलंच आहे की बरेच कार्यक्रम आपण वेळोवेळी क्रीडाच्या संदर्भातही घेतलेले आहे. क्रीडाच्या संदर्भातही युवा म्हणून आपल्या गावातील सर्वच जे युवा लोक आहेत ते आपल्याशी छान जुळलेले आहेत आणि त्यांना एक स्टेज मिळण्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा आपण वारंवार प्रयत्न करतो आहे. आणि आपण जेव्हा आयोजन करतो आहे हे फक्त वनी विधान सेवा क्षेत्रासाठी करतो आहे आणि असे बरेच आयोजन क्रीडाच्या संदर्भातही करतो आहे. धार्मिक विषयामध्ये बी अनेक आयोजन आपले वेळोवेळी होते. जन्माष्टमी समितीचं होते, रामनवमीचा उत्सव असते की पुन्हा कुठलेही उत्सव असो, असे अनेक उत्सव बी आपण खूप चांगल्या वेगळ्या पद्धतीने आणि प्रत्येक उत्सवाच्या अगोदर काही ना काही पहिले आपल्या देवाच्या चरणी आपण काहीतरी चांगलं अर्पण करावं म्हणून एक सेवाभावाचं काम आपण करत असतो. म्हणूनच येत्या जन्माष्टमीच्या अगोदरच आपण जवळपास 8 ठिकाणी आपण आय कॅम्प घेण्याचे ठरवलं. त्याच्यात आपल्या मार्डी आणि शिंदोला इथले आय कॅम्प झालेले आहे.
येत्या 27 तारखेला आपला जैताई मंदिर इथे आय कॅम्प आहे. त्याच्यानंतर आपलं पाटण इथे आय कॅम्प आहे. नंतर आपला घोंसाला आय कॅम्प आहे. सुगाल WCLचा आपला शेवटचा तिथं पण आपले आय कॅम्प आहे. असे वेगवेगळे आय कॅम्प आपण आणि आय कॅम्प सोबत आरोग्य तपासणीचं बाकी काही इतर काही आजार असेल, इतर काही प्रश्न असेल, हार्टचा असेल, बीपीचा असेल, शुगरचा असेल आणि त्याच्यात पण औषधी पण आपण वेळोवेळी त्यांना पूर्ण देत आहे. असं आमचं सतत माझं काम चालू आहे. आणि मला असं वाटतंय की या वणीच्या धर्तीवर पोलवॉशरीच्या वर्कर्सपासून तर आजपर्यंत अनेक लोकांना आपण न्याय मिळवून दिलं. बरेच कामं आपण वेळोवेळी सर्व करत आलो. आपण काही अपेक्षा ठेवली नाही, आपल्याला तिकीट मिळाली नाही मिळाली तरी आपण कधी फक्त इलेक्शन आला का आपण कामाला निघालो 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी असं कुठलाही विषय न बाळगता, कधी कोणाकडून कुठलाही 1 रुपया न घेता आपल्या स्वतःच्या जे मेहनतीचे पैसे असेल, कमाईचे पैसे असेल त्याच्यातून आपण खर्च करून सर्वसामान्यासाठी जेव्हा कुठं पुरपिढी असो काही असो साधारण असा आपण प्रयत्न केला. त्यामुळे मला असं वाटते जर मला एक संधी मिळाली आणि पक्षाने जर मला एक संधी दिली तर त्याचं मी सोनं करीन. कारण जनसामान्याचे प्रश्न काय, त्यांचं दुःख काय, त्यांच्या अडचणी काय याच्याशी मी ग्रासरूटवर मी पहिल्यापासून काम करत आलो आहे 2002 पासून. तर त्याचा मला चांगला अनुभव आहे आणि मी त्यांच्या प्रश्नावर अनेक बाकी इतरही प्रश्न आहेत, सिंचनाचे असेल, रोजगाराचे असेल, त्यामध्ये मी चांगला न्याय मिळवून देऊ शकतो आणि चांगलं काम करू शकतो. जर मला पक्षाने संधी दिली तर मी आमच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की माझा विचार करण्यात यावा यावेळेस आणि आपण सर्व इथं आले त्याबद्दल मी आपल्या विषयी धन्यवाद मानतो.